14 जून 2026च्या एक्झाम स्ट्रॅटेजी प्लॅन व्हिडिओ पुढे बघण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. एक्झाम हॉलमध्ये जेव्हा तुम्ही जाणारा जेव्हा पेपर सुरू होण्याच्या अगोदर स्वतःला जेवढं पॉझिटिव्ह ठेवता येईल तेवढं पॉझिटिव्ह ठेवा. MPSCचा एक्झाम हॉल म्हणजे काय आहे? परीक्षेच्या काळात मन शांत ठेवा आणि प्रश्नांचा अचूक अंदाज लावा आणि वेळेचं योग्य नियोजन करा. म्हणजे तुमचा पेपर 1 तासामध्ये चांगला कव्हर होऊ शकतो. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे प्रश्नपत्रिका समजावून घ्या. घाई गडबडीत प्रश्न वाचण्याऐवजी शांतपणे प्रश्न समजून घ्या. कोणते विधान योग्य आहे किंवा अयोग्य आहे याकडे विशेष लक्ष द्या. याच्यामुळे काय होईल, आपला बराच वेळ वाचेल आणि आपला व्यवस्थित वाचल्यामुळे प्रश्न व्यवस्थित सोडवू नये. दुसरं आहे वेळेचं नियोजन. पेपर सोडवताना वेळेचं भान आपल्याला हवंच, कारण आपण एकाच प्रश्नासाठी जास्त वेळ देऊ शकत नाही, कारण आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि एखादा प्रश्न जर तुम्हाला येत नसेल तर तिथं वेळ घालवण्याऐवजी आपण पुढे गेलेलं कधी पण चालेल. आणि तिसरा मुद्दा आहे जो निगेटिव्ह मार्किंगचा आहे. निगेटिव्ह मार्किंगमध्ये कसं, प्रश्न चुकला की निगेटिव्ह मार्किंग येणारच तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे कसं, उत्तराबाबत 100% खात्री नसेल तर तो प्रश्न न सोडवलेला बरं. लॉजिकनं उत्तर सोडवता येतं, पण जे तुम्हाला नसेल जमत तर ते तुम्ही सोडवू नका. विनाकारण आपला 1 मार्क घालवू नका. आणि चौथा आहे आत्मविश्वास आणि आपला संयम. सुरुवातीला काही प्रश्न अवघड आले तर असं खचून जाऊ नका, म्हणजे लगेच आता पेपर अवघडच पुढे पण पेपर अवघड असा विचार करू नका. शांत मनाने पेपर सोडवा. जेवढा होईल तेवढं चांगल्या मनानं सकारात्मक विचारांनी पेपर सोडवा. जेवढं होईल तेवढं चांगलं मार्किंग करा. धन्यवाद. या 4 गोष्टींच्याकडे विशेष लक्ष द्या, जेणेकरून तुमचा पेपर तुम्हाला सोपा जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.